दिव्यांग विद्यार्थी याप्रमाणे पण ते पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जात आहे। नाना भाऊ देतो देतो। अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना राबवण्याबाबतचा विषय होता आणि तो प्रश्न होता। आपण या सभागृहात एक गोष्ट लक्षात आली अध्यक्ष महाराज, भाजपच्या सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला आणि आमच्या मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यांनी ते नियोजन विभागाकडे बोट टाकलं। अध्यक्ष महाराज, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांना नासा वगैरे सारख्या व्यवस्थेमध्ये जावं, त्यांनासाठी व्यवस्था व्हावी, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, अशा विविध योजना या शिफारस केल्या गेल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत। पण या सरकारमध्ये योजनांचा फुटबॉल कसा होतो हा एक चांगलं उत्तम प्रदर्शन आपल्याला या सभागृहात आता पाहायला मिळालं आहे। मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहे, मला योजनांचं समर्थन आम्हाला करावंच लागेल अध्यक्ष महाराज, कारण की अखेरी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक त्यांना दिशा देण्यासाठी ज्या पद्धतीने योजना येतात आहेत त्याचं आम्हाला समर्थनच करावं लागेल। पण या पद्धतीनं योजनांमध्ये हे तीन पक्षाचे जे सरकार इथं चाललेलं आहे आणि हे सरकार आपसामध्येच भांडत आहे, हे आता या सभागृहात प्रश्नावरच मी मुद्दाहून निदर्शनास जाऊन देतो अध्यक्ष महाराज। या सभागृहात जे चाललं होतं तेच मी तुम्हाला निदर्शनास प्रश्न आता खूप वेळ राहिला, मला मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अध्यक्ष महाराज याच्यात, कारण की हे भांडण चाललेलं आहे सभागृहात सरकारमध्ये। चला पुढचा, मला उत्तर तर देऊ द्या। ठीक आहे मंत्री महोदय सांगा, तुम्ही द्या। पटोले साहेब, विद्यार्थ्यांच्या हिताची ही योजना आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाची याला मान्यता घेऊन लवकरात लवकर याची अंमलबजावणी योगेश सागरजी। स्पेसिफिक प्रश्न आहे, फार अतिशय उत्तम चांगली हे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आणि मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना आपण सुरू करतोय। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये सायन्स सेंटर आहेत। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजींच्या आणि उपमुख्यमंत्री दोन्ही प्रगतिशील या महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत। त्यांच्या राज्यात जर शक्य झालं तरच होईल अध्यक्ष महोदय, अन्यथा ज्यांनी 60 वर्ष राज्य केलं, 60 वर्ष, ऐका ना आता प्रश्न विचारतोय, 60 वर्ष राज्य केलं अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राने काय पावलं या महाराष्ट्राला माहिती आहे। माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांकडे, माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत, आपले जेवढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात या 2029 पर्यंतच्या या सरकारच्या कार्यकाळामध्ये सायन्स सेंटर उभे केले जातील, जेणेकरून अध्यक्ष महोदय तालुक्याच्या विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे आणि नागपूर पुरता सायन्स सेंटरला मर्यादित न राहता आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधील सायन्स सेंटरमध्ये हे विद्यार्थी जाऊ शकतील आणि आपले ज्ञानवर्धन करू शकतील। हा पहिला प्रश्न। तर या 4 वर्षाच्या कार्यकाला पुढच्या मध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावरती सायन्स सेंटर उभे करणार का, एक। दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी आणि मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आपण याच वर्षापासून लागू करणार का? सजेशन फॉर ऍक्शन। ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न वरुण सरदेसाई। अध्यक्ष महोदय, सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय त्याचं मी अनुमोदन करतो। इट इज अ व्हेरी गुड सजेशन आणि म्हणून ते सजेशन ॲक्शन करता त्यांनी जे सांगितलेलं आहे। सागर साहेब, आपण ज्येष्ठ सदस्य आहेत, आपल्याला माहिती आहे सजेशन फॉर ॲक्शन हे आश्वासन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सजेशन फॉर ॲक्शन म्हटलेलं आहे, तर निश्चित त्याच्यावर चांगला विचार होईल। धन्यवाद।